आजीच्या घरातली ही फरशी आठवते का? एकेकाळी प्रत्येक घरात दिसायची, नंतर पूर्णपणे गायब झाली आणि आता लक्झरी इंटेरियरचा एक भाग बनली आहे. पण यामागची स्टोरी फार कमी लोकांना माहिती आहे. याचं नाव आहे टेराझो फ्लोरिंग. याची सुरुवात इटलीमध्ये जवळपास 15व्या शतकात झाली. त्या काळात मार्बल कापताना जे छोटे छोटे तुकडे उडायचे किंवा स्क्रॅप उरायचं त्याला सिमेंटमध्ये मिक्स करून प्रेस केलं जायचं. त्यानंतर त्याची पॉलिशिंग आणि ग्राइंडिंग करून एकदम स्मूथ आणि अट्रॅक्टिव्ह असा सरफेस तयार केला जायचा. अशा प्रकारे टेराझो फ्लोरिंग तयार झाली. पुढे आर्ट डेको इरा म्हणजे 1920 ते 30 च्या काळात ही फ्लोरिंग भारतात आली आणि 1960 ते 70 च्या काळात ती प्रत्येक शासकीय इमारत, शाळा किंवा घरांमध्ये वापरली जाऊ लागली. यानंतर मार्बल, ग्रेनाइट, विट्रिफाईड टाइल्स आल्यामुळे ही फ्लोरिंग मागे पडली. पण आज हिस्ट्री परत रिपीट होत आहे. आधुनिक इटालियन टेराझो नव्या कलर्स, पॅटर्न्स आणि स्मूथ फिनिश सोबत परत इंटेरियर क्षेत्रात नवीन ट्रेंड करत आहेत. खरं सांगायचं तर आज आपण जे ट्रेंड म्हणून पाहतोय त्याची सुरुवात आपल्या आजी आजोबांच्या काळातच झालेली आहे.